तर ना मुलांची पिकनिक जाणार होती, तर म्हटलं चला मुलांना काहीतरी चमचमीत बनवून देऊया. तसं तर मुलांना तिथे जेवण, नाश्ता सगळं काही मिळणार होतं, तरीसुद्धा मुलांना ना असं चमचमीत काहीतरी स्नॅक्स पाहिजेच असतं. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे. सोबतच 2 मिरच्या आणि लसूण टाकून त्याला क्रश करून घेतलं. 1 बटाटा किसून पाण्यामध्ये ठेवून घेतला. नंतर एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून जिरं चांगलं तडतडू दिलं. नंतर आपण जो वाटाणा क्रश करून ठेवला होता ना, तो याच्यामध्ये परतून घेतला. बघू शकता मिनिटभर याला परतून घेतल्यानंतर जो बटाटा आपण पाण्यात किसून ठेवला होता, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. हा देखील आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. हा परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. तर मी इथे 1 वाटी पाणी टाकते. तर याच वाटीने आपण रवा घेणार आहे. तर बघू शकता हे पाणी आहे ना चांगलं आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. काही मसाले टाकून घ्यायचे, तर जास्त काही मसाले टाकणार नाही आहे. तर थोडेसे चिली फ्लेक्स आणि 1 चमचा तीळ टाकून घेतला आणि मीठ टाकून घेतलं. आणि मीठ टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याच वाटीने रवा घेतलेला आहे. तर बारीक रवा घेतलेला आहे. आता याला देखील चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता या पद्धतीने थोडंसं हे कोरडंसरच असतं. पण नंतर हे आपण हाताने मळून घेणार आहे, त्याच्यामुळे ते नरम होईल. तर आता हे थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया. तर आता हे पूर्ण थंड झालेलं आहे. तर आता आपण हे हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. तर जसा कणकेचा गोळा असतो ना, तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आधी तुम्हाला हे थोडंसं कोरडं वाटत असेल, नंतर बघू शकता 2-3 मिनिटं मी याला चांगलं असं मळून घेतलं, तर मस्त असा मऊसूत आपला हा गोळा तयार झाला आहे. तर आता याच्यातून एक गोळा तोडून घेऊया आणि आता याला एक शेप देऊन द्यायचा आहे. तर आता एक पोळपाट घेतला आहे, त्याच्यावर आपण असं हे लांबसर याची लोळी तयार करून घेतली आणि या पद्धतीने कट करून घ्यायचे. तर मी इथे लहान मुलांना आवडतात म्हणून इथे नगेटच्या शेपमध्ये बनवते. तुम्हाला जसे वाटलं तसा इथे शेप देऊ शकता. आता हे नगेट्स तयार करून ना तुम्ही इथे फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता. जर दुसऱ्या दिवशी बनवायचे असेल ना, तर लगेचच आदल्या दिवशी तुम्ही हे स्टोअर करून ठेवून दुसऱ्या दिवशी तळू शकता. तर इथे बघू शकता दुसरीकडे तेल गरम करून घेतलं आणि हे सगळे नगेट्स मी याच्यामध्ये टाकून घेतले. आता हे नगेट्स आहे ना मीडियम गॅसवर आपल्याला फ्राय करायचे आहे. खूप मोठ्या गॅसवर फ्राय केले ना तर वरून कलर येईल, पण आतून ना कच्चे राहील. तर इथे बघू शकता मस्त असा गुलाबी कलर आलेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये हे सगळे काढून घेऊयात. तर हा नाश्ता आहे ना मस्त वरून क्रिस्पी आणि आतून मस्त असा सॉफ्ट असतो. तर बघा एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता याच्यामध्ये ना काही आपण मसाला टाकू शकतो. तर मी इथे पेरी पेरी मसाला याच्यावर टाकून घेते. हा ना मुलांना खूप आवडतो, त्याच्यामुळे हा मसाला टाकून घेतला आहे. तर मस्त असा चटपटीत आपला हे स्नॅक्स तयार झाला आहे. तर मुलांना तुम्ही टिफिनवर देऊ शकता, कुठे फिरायला जात असेल तर बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला